परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. हे माझे जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. यहोवा परमेश्वर पित्या, आम्ही येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो आणि आजच्या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थनेच्या सुंदर वेळेसाठी आणि संगतीसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या भक्तिप्रसंगी जी वचने आम्ही वाचलेली आहेत आणि त्यावर मनन करून तुझी इच्छा जाणण्याचा प्रयत्न करीत असताना तू आमच्या बरोबर आहेस. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा सर्वांचं तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर, जेणेकरून तुझी वचने योग्य रीतीने आम्ही समजून घेऊ, ती आत्मसात करू आणि त्याप्रमाणे जीवन जगून तुझ्या नावाचं गौरव करणारे होऊ शकू. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये आपणा सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण या ठिकाणी नवीन वर्षाच्या उपासनेसाठी एकत्र जमलेला आहात आणि तेव्हा माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि नागपूर धर्मप्रांताची कार्यकारिणी समिती आणि तिचे पदाधिकारीगण यांच्याकडून मी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणतो. आज दोन गोष्टीवरती आपण मनन किंवा चिंतन करणार आहोत. पहिली गोष्ट जी आहे, आजच्या दिवसाला जे शास्त्रपाठ नेमलेले आहेत CNIच्या पंचांगाप्रमाणे आणि विशेष रीतीने येशूच्या नामकरणाविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आणि जो विषय या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे तो येण्याप्रमाणे, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व काही तुम्ही करा. डू एव्हरीथिंग इन द नेम ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपण पाहतो की यहुदी परंपरेप्रमाणे 8व्या दिवसानंतर येशूची सुंता करण्यात आली आणि त्याचे नाम येशू असं ठेवण्यात आलं. दुसरी गोष्ट आपण पाहतो की आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. 2024 या वर्षामध्ये देवबापाने आपल्याला वेगळ्या रीतीने आशीर्वादित केलं आणि 2025 या वर्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि प्रभूला धन्यवाद देण्यासाठी सुद्धा आजची ही भक्ती आयोजित करण्यात आलेली आहे. पहिली जी गोष्ट आहे, येशूचं नामकरण. येशूच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की येशूच्या जन्माच्या अगोदरच देवदूताने योसेफ आणि मरियेला सांगितले की तुम्ही त्याचे नाव येशू असे ठेवा. मत्ती सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 21 वचनामध्ये आपण पाहतो, देवदूत योसेफाबरोबर संभाषण करत असताना तो म्हणतो की तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला आपल्या पापापासून तारेल. लूका सुवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 31 वचनामध्ये आपण पाहतो, देवदूत मरियेबरोबर संभाषण करत असताना तो म्हणतो की तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. आणि या 2 वचनाप्रमाणे देवदूतांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे आज त्याचं नाव 8व्या दिवशी येशू असं ठेवण्यात आलेलं आहे. लूका सुवर्तमान 2रा अध्याय आणि 21 वचनामध्ये आपण पाहतो 8वा दिवस म्हणजे
सुंदेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू असे ठेवण्यात आलेले आहे. मित्रहो, येशू या नावाचा जो अर्थ आहे, येशू या नावाचा अर्थ जो आहे तारणारा किंवा सेव्हियर, तारणारा किंवा सेव्हियर. आणि ख्रिस्त या नावाचा अर्थ जो आहे अभिषिक्त किंवा अनॉइंटेड, अभिषिक्त किंवा अनॉइंटेड. जेव्हा आम्ही येशूच्या जीवन कार्याला त्याने जेव्हा सुरुवात केली, लूका शुभवर्तमान याचा 4 अध्यायामध्ये आपण पाहतो नाझरेथ मॅनिफेस्टो, आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सेवे कार्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपला जाहीरनामा प्रगट केलेला आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतो की वेगवेगळ्या लोकांना जाचातून तो सोडवण्यासाठी आणि लोकांचा न्याय करण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे. लूका शुभवर्तमान याचा 4 अध्याय आपण पाहतो 18व्या वचनापासून. प्रभु का आत्मा मुझ पर है, इसलिए कि उसने कंगालों को सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया है, और मुझे इसलिए भेजा कि बंदियों को छुटकारे का और अंधों को दृष्टि पाने का सुसमाचार प्रचार करूं, और कुचले हुओं को छुड़ाऊं, और प्रभु के प्रसन्न रहने के वर्ष का मैं प्रचार करूं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू या नावाचा महत्त्वपूर्ण अर्थ आहे. येशू किंवा जीसस हिब्रू भाषेमध्ये जोशुआ याचा अर्थ तारणारा असा होतो. येशू हे नाव जे आहे देवाबरोबरचा आमचा जो संबंध आहे तो दर्शवतो. आम्ही सर्वजण मानव जो आहोत देवाच्या प्रतिमेचे आहोत, आणि येशूचा अर्थ तारणारा किंवा सुटका करणारा किंवा लिबरेटर असा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण देवाच्या कार्यामध्ये लिबरेशन मिनिस्ट्रीमध्ये सहभागी होतो तेव्हा त्यामध्ये आम्हाला विशेष प्रकारचं स्थान आम्हाला प्राप्त होतं. आणि येशू जेव्हा लोकांची सुटका करण्यासाठी या जगामध्ये आला, वेगळ्या लोकांवरती अन्याय होत आहे त्यांच्या बाजूने तो उभा राहिला, आणि ती सेवा निरंतर या जगामध्ये आम्ही करावी ही देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये आपण देवाचे या जगामध्ये एजंट किंवा ॲम्बॅसेडर आहोत. आणि ॲम्बॅसेडर या नात्याने, एजंट या नात्याने लिबरेटिंग मिनिस्ट्री जी आहे येशूची जी आहे, जी सुटका करण्याची, त्यामध्ये आम्हाला सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या जगामध्ये आपण पाहतो की जे दलित आहेत, जे गरीब आहेत, विधवा आहेत, निराधार आहेत, अन्यायग्रस्त आहेत, अशा लोकांच्या बाजूने येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्याच्या वेळेस उभा राहिला, आणि ती सेवा देवाने आम्हाला दिलेली आहे. ज्या परिस्थितीमध्ये येशू या जगामध्ये आला ती परिस्थिती एक अन्यायकारक परिस्थिती होती. असं त्यावेळेस म्हणायचे की ऑल रोड्स लीड्स टू रोम, सर्व जे रस्ते आहेत रोमला जातात. आणि त्यावेळेस रोमन राज्य असायचं, आणि रोमन राज्य जे आहे जाचक आणि अन्यायकारक असं रोमन राज्य होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक जे आहेत मसीहाची वाट पाहत होते. सुटका देणारा, या जाचापासून सोडवणारा त्यांची लोक वाट पाहत होते. आणि म्हणून संत पौल गलतिकारास पत्रिकेचा 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हणतो, काळाची पूर्णता झाली तेव्हा आपला पुत्र येशू ख्रिस्त याने आमच्या जगामध्ये देवाने पाठवलेला आहे, आणि तो आमच्या बरोबर राहून तो इमॅन्युएल म्हणून आमच्या सोबत राहण्यासाठी तो आलेला आहे. पहिली गोष्ट आपण पाहिलेलं आहे की येशू त्या जगामध्ये लिबरेटर म्हणून, तारणारा, सुटका करणारा म्हणून या जगामध्ये आलेला आहे.
आणि त्याच्या नावाचा तो अर्थ आपण पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट जी आहे की दी नेम ऑफ जीसस अर्थात सेवियर इनॉग्रेट्स द न्यू वे ऑफ लाईफ. नवीन जीवनाच्या मार्गाचं तो उद्घाटन या जगामध्ये करतो आहे, ज्यामध्ये नवीन जीवनाच्या तत्वामध्ये शांती प्रस्थापित व्हावी, जगामध्ये दया, शांती, क्षमा, नम्रता प्राप्त व्हावी, गरिबांची काळजी घेतली जावी, त्रासामध्ये आहेत असल्यांना रिलीफ मिळावं, सर्वांवर प्रेम मिळावं, या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त या जगामध्ये तारणारा मुक्तिदाता आणि सेवियर आणि इमॅन्युएल म्हणून या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून जे जे लोक ख्रिस्तावरती विश्वास करतात त्यांच्या जीवनामध्ये बदल होतो आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत, जे गुण आहेत, ख्रिस्ताचे गुण आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जे आहेत, ख्रिस्तावर ज्याने विश्वास ठेवलेला आहे, तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ते नवी उत्पत्ती असे झालेले आहेत. या नवीन वर्षामध्ये आम्ही तारणारा जो इमॅन्युएल आमच्या सोबत आहे आणि त्याचे गुण आमच्या जीवनामध्ये आहेत, तर आम्ही एक नवीन प्रकारची सृष्टी या जगामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून दुसरे कोरिंथीयाचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवे झालेले आहेत. ख्रिस्तात नवे जीवन जगण्याचा जे निर्णय घेतात त्यांच्या जीवनामध्ये शांती, दया, क्षमा, नम्रता इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात आणि ते इतरांची काळजी घेतात. फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 7 वचनामध्ये म्हटलेलं आहे, असली जी चित्तवृत्ती येशू ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. जो स्वभाव येशूचा होता, नम्रपणाचा अर्थात त्यागाचा, नम्रपणाचा, सहनशीलतेचा, प्रेमाळू, दयाळूपणाचा, या सर्व जो स्वभाव आहे येशूचा स्वभाव तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. तिसरी गोष्ट आपण पाहतो, द नेम ऑफ जीसस क्राइस्ट रिमाइंड्स अस दॅट वी आर गॉड सर्वंट टू दिस वर्ल्ड टू ब्रिंग फोर्थ जस्टिस. आम्ही ख्रिस्ताचे सेवक या नात्याने, एजंट या नात्याने किंवा अँबेसेडर या नात्याने या जगामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी आलेलो आहोत. आताच मी तुमच्यासमोर लुकाचं शुभवर्तमान 4था अध्याय आणि 18 वचनापासून काही वचने वाचलेले आहेत. त्यामध्ये येशू ख्रिस्त आपल्या सेवेचा जाहीरनामा देतो आहे आणि विशेष रीतीने जे अन्यायग्रस्त लोक आहेत, लोकांना न्याय प्राप्त व्हावा आणि लोकांमध्ये दया प्रस्थापित व्हावी आणि त्यासाठी ती सेवा करण्यासाठी तो आम्हाला आमंत्रित करत आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही सर्वजण येशूच्या सेवा कार्यामध्ये सहकारी म्हणून आम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. वी आर कॉल्ड टू बी पार्टनर्स इन गॉड्स मिशन. देव आम्हाला त्याच्या सेवा कार्यामध्ये सहकारी म्हणून आम्हाला आमंत्रित करते आहे. जी सेवा येशू ख्रिस्ताने या जगामध्ये केली आणि ज्या उद्देशाने येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे, ती सेवा मंडळांच्या माध्यमातून निरंतर या जगामध्ये सुरू राहावी ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, आपण पाहिलेलं आहे येशू हा तारणारा व सुटका करणारा आहे आणि आमची सेवा लोकांच्या गरजा जाणून लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल आणणारी आमची सेवा असायला पाहिजे. पहिले करीन त्याचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की देवाने आम्हाला समेटाची सेवा दिलेली आहे. देवाने आम्हाला समेटाची सेवा सुद्धा दिलेली आहे. या समेटाच्या सेवेमध्ये पहिली गोष्ट जी आहे, तारणाचा संदेश पोहोचवणं, या जगामध्ये तारणाचा संदेश पोहोचवणं. दुसरी जी समेटाची सेवा आहे, लोकांच्या जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांची सुटका करणं, लिबरेटिव्ह मिनिस्ट्री आहे. आणि तिसरी गोष्ट न्याय, शांती प्रस्थापित करण्याची सेवा आहे आणि ज्याद्वारे
लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल होऊ शकेल. दुसरा जो संदेश आहे तो आज जो विषय आहे नवीन वर्ष. नवीन वर्ष. देवाला आम्ही धन्यवाद देऊ की मागील वर्षामध्ये देवाने आम्हाला सांभाळलं आणि नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे. लूका शुभवर्तमान 13वा अध्याय 6 ते 9 वचने आपण वाचलेली आहे. लूका शुभवर्तमान 13वा अध्याय 6 ते 9 वचने. या शुभवर्तमानातील पाठामध्ये अंजिराच्या झाडाचा येशूने दृष्टांत सांगितलेला आहे. असं म्हटलेलं आहे, कोणी एकाने आपल्या द्राक्षमळ्यात अंजिराचे झाड लावले. द्राक्षमळ्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐका, द्राक्षमळ्यामध्ये अंजिराचे झाड लावले. आता साधारणतः अंजिराचे जे झाड आहे कुठल्याही ठिकाणी वाढू शकते, पण तरी सुद्धा या झाडाला या द्राक्षमळ्यामध्ये एक विशेष जागा देण्यात आलेली आहे आणि विशेष प्रकारची काळजी त्याची घेण्यात आलेली आहे. अंजिराचे झाड जे आहे सुपीक जमिनीमध्ये लावल्या गेलेले आहे आणि त्याची विशेष रीतीने काळजी घेतल्या गेलेली आहे, जेणेकरून अपेक्षा आहे की त्यांनी फळ द्यावं. जर आम्ही या दाखल्याकडे जर पाहिलं तर आपण पाहतो की मंडळीमध्ये देवबापाने आम्हाला एक विशेष स्थान दिलेलं आहे. अंजिराचं झाड द्राक्षमळ्यामध्ये लावले होते. एक विशेष काळजी घेण्यात आली होती. आमचं जीवन जर आम्ही बघितलं तर आम्हाला सुद्धा एक प्रकारचं विशेष स्थान आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ की येशूची आमची ओळख झालेली आहे. या जगामध्ये कितीतरी लोक आहेत त्यांनी येशूचं नाव अजून ऐकलं नाहीये, पण आम्ही येशूचं नाव ऐकलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही चांगल्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये आम्ही जन्मलो. आमचं ख्रिस्ती वातावरणामध्ये चांगल्या रीतीने संगोपन झालं. चांगली आम्हाला मंडळी मिळाली, आम्हाला चांगली संगती मिळाली आणि आम्हाला एक विशेष स्थान देण्यात आलेलं आहे आणि विशेष प्रकारची आमची काळजी घेण्यात आलेली आहे. स्तोत्रकर्ता 92 अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. दुसऱ्या भाषेमध्ये ते कुठेतरी जंगलात किंवा वृक्षभूमीत खडकाळी जमिनीमध्ये जेथे कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही अशा ठिकाणी ते झाड लावलेलं नाही, परंतु विशेष स्थान त्यांना देण्यात आलेलं आहे. प्रियांनो, आम्ही सर्व विश्वासणारे आहोत जे एका सुरक्षित आड भिंतीच्या आतमध्ये आमची जोपासना झालेली आहे. आम्ही फार सौभाग्यशाली फॉर्च्युनेट लोक आहोत. आम्ही यासाठी प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि आमची विशेष काळजी त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे घेण्यात आलेली आहे. आणि म्हणून आमच्याकडून ज्याप्रमाणे अंजिराच्या झाडाकडून मालक अपेक्षा करतो त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा देव विशेष रीतीने फळांची अपेक्षा करतो. पुढे आपण पाहतो की हा जो द्राक्षमळ्याचा धनी जो आहे, मालक जो आहे, तो या द्राक्षमळ्यामध्ये येतो आणि तो पाहतो की मागील 3 वर्षापासून याची अंजिरांच्या बरोबर या द्राक्ष मळ्यामध्ये ज्या अंजिराच्या झाडाची योग्य रीतीने काळजी घेण्यात आलेली आहे. याच्याकडे सुद्धा विशेष रीतीने लक्ष घालण्यात आलेलं आहे, परंतु त्यांनी फळ दिलेलं आहे. आणि तो द्राक्षमळ्याचा धनी जो आहे
मालकाला बोलावताना म्हणतो याला तोडून टाक, उगाच त्याने या ठिकाणी जागा कशाला अडवावी. माळी म्हणतो महाराज आणखी 1 वर्ष राहू द्या, त्याच्या भोवती खत घालेल, नाहीतर ते आपण तोडून टाकू. आणखी 1 वर्ष राहू द्या महाराज, याच्या भोवती आपण खत घालतो, पाणी घालेल, याची योग्य रीतीने काळजी घेईल, आणि जर हे झाड फळ दिलं तर आपण ठीक आहे, नाहीतर मग आपण तुमच्या निर्णयाप्रमाणे आपण तोडून टाकू. मित्र हो, या ठिकाणी या अंजिराच्या झाडाला पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे. आणि हा जो माळी आहे हा त्या झाडासाठी रदबदली करतो आहे. माळी जो आहे त्या झाडाच्या प्रती रदबदली आपल्या मालकाकडे करतो आहे आणि विनंती करतो आहे, आणि त्याला नव्याने संधी मिळते आहे. मागील वर्षामध्ये किंवा आमच्या जन्मापासून जी आम्हाला या जगामध्ये जीवन जगण्याची संधी मिळाली, चांगल्या कुटुंबामध्ये आपण वातावरणामध्ये वाढलो, चांगलं चर्च आम्हाला मिळालं, संगती मिळाली, तरी सुद्धा देवाच्या अपेक्षेप्रमाणे आपण फळ दिलं नसेल. आजच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाचं परीक्षण करायला पाहिजे, सिंहावलोकन करायला पाहिजे की मी कोणत्या ठिकाणी चुकलेलो आहे, मी कुठे कमी पडलेलो आहे का देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी. आणि त्यासाठी आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे, माफी मागण्याची गरज आहे, आणि नव्याने ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो की या झाडाच्या प्रती क्षमा त्याला मिळालेली आहे. त्या झाडाला क्षमा मिळालेली आहे, त्या झाडाच्या प्रती दयाळूपणा दाखवलेला आहे, त्या झाडाच्या प्रती कृपा दाखवलेली आहे, आणि नव्याने त्याला जीवन जगण्याची संधी मिळालेली आहे. फॉरगिव्हनेस, काइंडनेस अँड ग्रेस, दयाळूपणा, क्षमा आणि कृपा ही मिळालेली आहे. आम्हाला सुद्धा तसल्या प्रकारची कृपा, दयाळूपणा आणि फॉरगिव्हनेस आहे ते आम्हाला मिळालेलं आहे. प्रियांनो, जर आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण केलेलं आहे, परीक्षण करतो आहे, तर जो उद्देश आपल्या जीवनाचा होता किंवा अप टू द मार्क आम्ही जीवन जगलो नाही तर आणि फळ दिलं नाही, तर तरी सुद्धा देवाने आमच्यावरती कृपा केलेली आहे. मागील दिवसामध्ये जर आपल्या समाजाचं आपण जर आपले मित्रमंडळी, समाज, आपले परिचयाचे लोक, नातेवाईक, त्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांना हे नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्याची त्यांना संधी मिळाली नाही. बऱ्याच लोकांना मिळाली नाही, ते जग सोडून ते गेलेले आहेत. वेगवेगळी कारणं त्याला असतील नाही का, परंतु देवाने आमच्यावरती दया केली, कृपा केली आणि प्रेम केलं आणि क्षमा केली, आणि या नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्याची आम्हाला संधी दिली. त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. बरेचदा आम्ही काय करतो की देवाची जी कृपा आहे त्याला आपण टेक इट ग्रँटेड करतो, सहज आपण घेत असतो. रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 1, 2, 3 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे का. आणि त्याचं उत्तर रोमकरास पत्रामध्ये संत पाऊल देतो, कदापि नाही, कदापि नाही. देवाची कृपा आमच्यावरती वाढावी म्हणून आपण पाप करत राहायला नाही पाहिजे, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आपण राहायला नाही पाहिजे. एखाद्या कुटुंबामध्ये जर लहान लेकरं असतील आणि वारंवार चुका करत असतील आणि आईवडील क्षमा करत असतील आणि त्यांना, लेकरांना असं वाटत असेल की माझे आईवडील माझ्यावरती दयाळू आहे, प्रेम करतात आणि मी नेहमी चुका करत राहावं किंवा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध वागावं, तर त्याचा अर्थ काय की देवाच्या कृपेचा किंवा आई वडिलाच्या कृपेचा आपण गैरफायदा घेत आहोत, देवाच्या कृपेचा गैरफायदा घेत आहोत. म्हणून देवाच्या कृपेचा आपण गैरफायदा घेऊ नये, परंतु त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाला प्रश्न विचारूया की देवाच्या कृपेची जी संधी
आम्हाला मिळालेली आहे. देवाच्या कृपेमुळं जी आम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचा, त्या अपॉर्च्युनिटीचा आपण कसा उपयोग करून घेत आहोत. असं म्हटलेलं आहे की इट इज सिन्सिअर डिझायर टू बिअर फ्रूट्स. God wants us to commit our whole life to Him in obedience to His words and bear fruits. देव आमच्याकडून फळांची अपेक्षा करतोय. देव आमच्याकडून फळांची अपेक्षा करतोय. यूहन्ना शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देईल, कारण माझ्यापासून वेगळे राहिल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. Those who remain in me and I in them will bear much fruits, for you cannot do anything without me. येशूच्या शिवाय, त्याच्या संगतीमध्ये राहिल्याच्या शिवाय आपण फळ देणार नाही. प्रियांनो, कनेक्टिंग विथ जीसस क्राइस्ट, येशूच्या संबंध आपला असणं हे फार ख्रिस्ती जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. आजकाल सर्व लोक मोबाईल वापरतात है ना, आणि मग जर आपलं संभाषण जर त्या मोबाईलच्या माध्यमातून जर बरोबर होत नसेल, डिस्टर्बन्स होत असेल, तर आपण काय करतो, सिम चेंज करतो, नाही का. बरोबर नाही बाबा असं म्हणतो, नाही का. तर तसल्याच प्रकारे येशू बरोबर जर आमचा संबंध नसेल तर कुठेतरी आपल्याला सिम चेंज करावं लागेल है ना. येशू बरोबर आपला संबंध नसेल तर योग्य रीतीने आपल्याला काळजी घ्यावं लागेल, कारण येशू आमच्याकडून अपेक्षा करतो फळांची, त्याच्यामध्ये राहण्याची. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच अध्यायामध्ये की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि तुम्ही जे काही मागाल ते तुमच्यासाठी होईल आणि तुम्ही माझे चांगले शिष्य व्हाल. शिष्यत्व जे आहे येशूचं आम्ही पत्करलेलं आहे, तर त्याच्या संगतीमध्ये राहणं, द्राक्षवेल आणि फाटेल जसा संबंध असतो तसं राहणं आमच्यासाठी महत्त्वाचं असं आहे. कोणी एकाने असं म्हटलेलं आहे, की ऑफ द सक्सेसफुल लाईफ इज टू बी कनेक्टेड टू जीसस अँड विदाउट हिम वी आर नथिंग. वी नीड हिम टू हेल्प आवर ब्रांचेस टू बिअर फ्रूट्स. येशू शिवाय आम्हाला फलदायी होता येणार नाही. आम्ही सर्वजण या दिवसामध्ये कृपेच्या काळामध्ये आहोत आणि देवाने आम्हाला हे मौल्यवान जीवन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आणि हे मौल्यवान जीवन जे आहे, वेगवेगळ्या प्रकारची वरदानं देवबापाने आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे, त्याचा उपयोग आम्ही कसा करत आहोत. आपल्याकडे जो वेळ आहे, आपल्याकडे जे कलागुण आहे, आपल्याकडे जो पैसा आहे, तो कशा रीतीने आपण खर्च करत आहोत याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. कारण आपण सर्वजण जे काही आपल्याला मिळालेलं आहे देवाची कृपा आहे आणि या सर्व गोष्टीचे आम्ही कारभारी किंवा स्टुअर्ड या नात्याने आम्हाला या जगामध्ये जीवन जगावं लागेल. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये नव्याने आपण देवाला आपण आपले जीवन समर्पित करूया आणि त्याच्या गौरवासाठी आपण जीवन जगूया आणि त्याच्या प्रीतीमध्ये आणि विश्वासामध्ये आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण वाढूया. कोणी एकाने असं म्हटलं, द स्पिरिच्युअल ग्रोथ इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोथ ऑफ अवर बँक बॅलन्स. द स्पिरिच्युअल ग्रोथ इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोथ ऑफ अवर बँक बॅलन्स. फेथफुलनेस and self-control are greater values than a luxurious house and the top salary. बँकेतील जमेपेक्षा आध्यात्मिक वाढ महत्वाची आहे. विश्वासूपणा आणि इंद्रियदमन किंवा शिस्त ही मोठ्या आलिशान घरापेक्षा आणि मोठ्या पगारापेक्षा जास्त महत्वाची आहे. फार मिनिंगफुल आहे है ना. तर आम्ही आमच्याकडे जे बँक बॅलन्स आहे किंवा आमच्याकडे किती मोठा पगार आहे आणि कोणत्या मोठ्या घरामध्ये राहतो
हे फार महत्त्वाचं नाही, परंतु विश्वासूपणा, देवाबरोबरच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपण वाढणं, संगतीमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं असं आहे. संत पाऊल आमच्याकडून या नवीन वर्षामध्ये आत्मिक फळांची अपेक्षा करतो. आज आपण पाहिलं अंजिराचं झाड द्राक्षमळामध्ये लावलं होतं, चांगल्या रीतीने त्याला चांगल्या वातावरणामध्ये ते होतं, तरी सुद्धा ते फळ दिलं गेलं नाही. आमची पण स्थिती अशाच प्रकारची असू शकते. अशा वेळेस देव आमच्याकडून फळांची अपेक्षा करतो. आणि आत्मिक जे फळं आहेत ते याप्रमाणे: आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन ही आहे. गलतीकारासपत्र 5वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. मित्रहो, अंजिराच्या झाडाला त्या ठिकाणी जो माळी आहे त्या झाडाच्या प्रती तो विनंती करतो आहे की महाराज 1 वर्ष पुन्हा याला राहू द्या. त्याच्या अवतीभोवती मी खत घालेन, पाणी घालेन, याची योग्य रीतीने काळजी घेईन आणि जर यांनी फळ दिलं तर ठीक, नाही तर आपण कापून टाकू. ही जी एक संधी त्याला मिळालेली आहे. तशाच प्रकारची आम्हाला सुद्धा या नवीन वर्षामध्ये संधी मिळालेली आहे. देवाची इच्छा आहे की कुणाचाही नाश होणे, पण सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि या देवाच्या औदार्याबद्दल, चांगुलपणाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण पाहिलेलं आहे की सर्वसाधारण रीतीने आज की येशू याचा अर्थ तारणारा किंवा उद्धार करता है ना, आणि त्याच्या तारणाऱ्याच्या सहवासामध्ये आपण जीवन जगावं. लिबरेटिंग, सुटका करण्याची जी सेवा आहे ती येशूच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे. कारण त्याची जी सेवा आहे या जगामध्ये आम्हाला पूर्ण करायची आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन जीवन जगायचं आहे. कारण जो कोणी ख्रिस्तामध्ये आहेत ते नवी सृष्टी आहेत. आणि त्याबरोबरच या जगामध्ये आपल्या सेवेच्या माध्यमातून, चर्चच्या माध्यमातून, चर्चला जी संपूर्णात्मक सेवा दिलेली आहे, होलिस्टिक मिनिस्ट्री दिलेली आहे, त्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि शांती प्रस्थापित होईल जगामध्ये आणि लोक आनंदाने राहू शकतील. ती सेवा आम्हाला या जगामध्ये करायची आहे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा जो हिशोब आहे एक दिवस आम्हाला द्यावा लागेल. न्यायाच्या सिंहासनासमोर आपल्याला उभं राहावं लागेल. एक गीतकार म्हणतो, खुल जाएंगी किताबें तब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ में होगा. तुम्ही ऑडिट हा शब्द ऐकला असेल. काही लोक ऑडिटर आहेत, आमचे ट्रेझर साहेब पण आहेत ना, तर ऑडिट हा शब्द ऐकलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीचं ऑडिट सुद्धा एक दिवस होईल. एकाने फार सुंदर रीतीने ऑडिटमध्ये शेवटी काय असतं की बॅलन्स शीट फार महत्त्वाची आहे. ऑडिटमध्ये आहे सर्वात शेवटी बॅलन्स शीट फार महत्त्वाची आहे. आणि देव आम्हा सर्वांच्या जीवनाचा ऑडिटर आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. एकाने म्हटलं की देव आमच्या जीवनाचा ऑडिटर आहे आणि या ऑडिटमध्ये आम्हाला काय करावं लागेल असं म्हटलेलं आहे. व्हॉट कम्स टू यू इज क्रेडिट, व्हॉट गोज टू यू इज डेबिट, बर्थ इज युअर ओपनिंग स्टॉक, डेथ युअर क्लोजिंग स्टॉक, युअर आयडियाज आर युअर assets, your views are your liabilities, your happiness is your profit, your sorrow is your loss, your soul is your goodwill, your heart is your fixed asset, your duties are your outstanding expenses, your friendship is your hidden adjustment, your character is your capital, your knowledge is your investment, your patience is your bank balance. Have a good audit. आणि अशा रीतीने आमच्या जीवनाचं ऑडिट होणार आहे. खुल जाएंगी किताबें
तब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हात में होगा. आम्ही या जगामध्ये जीवन आम्हाला जगण्याची संधी मिळाली. ती एक अपॉर्च्युनिटी देवाने आम्हाला दिली आहे. आणि ज्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहे, ज्या ठिकाणी संधी आहे, त्या ठिकाणी आम्हाला जबाबदारीनं राहावं लागेल. आणि ज्या ठिकाणी जबाबदारी आहे त्या ठिकाणी आम्हाला आमच्या जीवनाचा हिशोब द्यावा लागेल. आणि हा हिशोब देत असताना आम्हाला आमच्या जीवनाचं ट्रान्सपरन्सी मेंटेन करावं लागेल. एबिलिटी विथ अपॉर्च्युनिटी, अँड अपॉर्च्युनिटी इज ऑलवेज विथ रिस्पॉन्सिबिलिटी, अँड रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑलवेज विथ अकाउंटेबिलिटी, अँड अकाउंटेबिलिटी विथ ऑलवेज ट्रान्सपरन्सी. या 4-5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आम्हाला ठेवावं लागेल. आणि एक दिवस एक जे काही आपण स्पिरिच्युअल एक्सरसाइज करतो, आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? टू हॅव अन एक्सपिरियन्स इटर्नल लाईफ इन जीसस क्राइस्ट. येशूच्या माध्यमातून आम्हाला तारणाचा आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा, त्यासाठी आम्ही ही सर्व धडपड करत आहोत किंवा स्पिरिच्युअल एक्सरसाइज करत आहोत. आणि ह्यामध्ये आम्हाला एक डिसिप्लिनयुक्त जीवन आम्हाला जगावं लागेल. आणि देवाचं गौरव करण्यासाठी, फळ देण्यासाठी आणि त्याच्या सेवेमध्ये सहभागी, जे होलिस्टिक मिनिस्ट्री आहे, लिबरेटिव्ह मिनिस्ट्री आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी देव आम्हाला या नवीन वर्षामध्ये आमंत्रित करत आहोत. आणि पार्टनर या नात्याने आपण या सेवेमध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जीवनाच्या द्वारे, फलदायी जीवनाच्या द्वारे देवाचं गौरव करू द्या. देवबाप आम्हा सर्वांना या वचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वादित करू. पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा आणतो. थँक्यू व्हेरी मच.